आपल्याला भेटण्यासाठी देवाचे 12 सेवेकरी आहेत, त्या 12 सेवेकरीला आपण भेटलो की आपल्याला देव भेटला, अशी एक त्या भक्तांची एक मानसिकता आहे. त्याच्यामुळे ती येतात, 12 जणांची दर्शन घेतात, 12 जणांना काय असेल ते त्यांच्या म्हणजे ताकदीनं देवाचा प्रसाद देतात किंवा दक्षिणा देतात. असंही निरंतरपणे चालू असतं. 12 बलुतेदारांमध्येच देव पाहण्याची परंपरा सांगलीच्या श्री क्षेत्र खरसुंडीने आजपर्यंत जपली आहे. श्री सिद्धनाथ हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. खरसुंडीत असलेल्या 12 बलुतेदार वर्गाला या मंदिरात विशेष स्थान आहे. या परंपरेला इसवी सन पूर्व 9व्या शतकापासूनचा इतिहास आहे. स्वतःची प्रसिद्धी करायची होती, त्यासाठी त्यावेळी 12 लोक तयार केले. 12 लोक असे होते की बहुजन समाजातले होते, सगळ्या समाजातले होते, सगळ्या जाती गोतीचे होते. त्यापैकी पुजारी आला गुरु समाजाचा, नाथपंथी डवरी गोसावी हा सिद्धनाथाला मानणारा हा समाज आला, परत मराठा समाज भालदार चोपदार म्हणून आला, परत देवाची सेवा करणारी देवाला पाणी देणारा सिताळी समाज आला, परत पुजारी डवरी गुरव देवाचा ढोल आरती गाणं म्हणणारा गडशी समाज आला. गडशी समाजानंतर परत देवाला मनोरंजनासाठी नृत्य गायिका करणारी नायकीन म्हणून तो एक समाज स्थापन झाला. त्याच्याबरोबर नायकींच्या सोबत कोणतरी असावं म्हणून एक बसवी म्हणून एक समाज स्थापन झाला. परत देवाला प्रत्येक जशी माणसाची सेवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत होती अशी देवाची सेवा करण्यासाठी 12 लोकांचा एक संच तयार झाला. त्यावेळी तो संच आज तागायत जसाच्या तसा 12व्या शतकापासून आजपर्यंत बिना मोबदला की येणाऱ्या भक्ताच्या साधनातून येणार काही साधन असतं त्यातून त्यांची रोजीरोटी चालते आणि आज तागायत निरंतरपणे या सिद्धनाथाची सेवा खरसुंडीत अखंडपणे चालू असते. नाथपंथी डवरी गोसावी समाजाकडे मंदिरातील महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. डवरी समाज अनेक वर्षांपासून ही जबाबदारी इमाने इतबारे पार पाडतोय. पूजा करा देवाची पावे सिद्धनाथा देवाची अंजनाथा देवाची स्वारवारू वरीन पूजा करून देवाच्या दरबारी. देवळात दोन्हीवर गोंधळ घातला जातो. जे भाविक भक्त आहेत त्याच्या पुरणपोळीचा निवद करून आणतात. त्या निवदात इथं पत्र पूजलं जातं. पत्र पूजलं तरच हा देव शांत होतो. कारण कसं आहे, त्यांचं पत्र ही त्यांच्या जेवणाचं पवित्र भांडं आहे. त्याच्यावर निवड ठेवला की देवाला मान्य होतो. म्हणून ते भाविक भक्त त्याच्यावर पत्र पुजतात आणि 12 लोकांना त्याचा नैवेद्य म्हणून प्रसाद देतात. तो जर त्यांनी खाल्ला तर त्या भक्ताचं काम 100% होते असं त्या भक्ताच्या मनात श्रद्धा उत्पन्न होते. आणि देवाला जो मेन अंगारा जातो नाथाला सिद्धनाथाला, देवाला भस्म असतो अंगारा, जो गाईच्या गौरीचा असतो. तो प्रथमचा सगळ्या भक्तांना गौऱ्या असते देवाला जातो, देवाला पायावर घालून तो येणाऱ्या प्रत्येक भाविकाला तो दिला जातो. वार्षिक इथं 5-25 लाखाच्यावर भक्तजण येऊन जातात. त्याला पहिला अंगारा हा धुनीचा नाथ गोसावीच्या हस्ते दिला जातो आणि ते लावण्याचं काम पुजारी गुरु समाज करतो. पहाटे घडशी समाजाने चौघडा वाजवल्यावरच श्री सिद्धनाथ मंदिराचा दरवाजा उघडला जातो. आरतीच्या वेळी ढोल वाजवण्याचा मान घडशी समाजाला आहे. मंदिरातील नित्य कार्यक्रमात घडशी समाज महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतो. मी घडशी समाजाचा इथं आम्हाला पाटाचं उठायला लागतं 5 वाजल्यापासून. देवाचा दरवाजा हे उघडायचा, झाडलोट हे करायचे, सगळं स्वच्छ करायचे. पुन्हा आम्ही जाऊन आंघोळ्या करून येतो, देवाची आरती करायला लागते. आम्ही पुढं असतो सगळ्याच्या, ढोल वाजवायला लागतो आम्हाला. 2 टाईम आरती असते देवाची. तिथून पुढं देवाची शेजारती बेजारती सगळं करायचं असते. आमचा वाटण्याचा उद्योग आहे, आम्ही करतो, इथं देवाची सेवा करतो. घडशी, डवरी या समाजाप्रमाणेच गावातील इतर 12 बलुतेदार वर्गाकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत. हा प्रत्येक वर्ग आपल्याला दिलेली जबाबदारी स्वयंस्फूर्तीने तसेच नित्यनेमाने पार पाडतो. 12 बलुतेदार एकमेकांच्या हातात हात घालून मंदिरातील व्यवस्था सुरळीतपणे चालवतात. कोणत्या समाजाकडे कोणती जबाबदारी आहे याबाबत श्री नाथदेव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी यांच्याकडून जाणून घेऊयात. पहाटे 5 वाजता चौघडा होऊन घडशांनी चौघडा केल्यानंतर मंदिर उघडले जाते. मंदिर उघडल्यानंतर पुजाऱ्यांनी पाणी आणून देवाला अभंग स्नान घातले जाते. स्नान घालून नंतर देवाची पत्री पूजा व पूजा बांधली जाते. त्यानंतर आरतीचा मान, आरतीच्या वेळी पुजारी घडशी समाजातील हा ढोल वाजवण्याचं काम आहे. तसेच
घंटी वाजवण्याचे काम बसवी या समाजाकडे असेल आहे. तसेच देवाची सेवा करण्याकरता मुस्लिम समाजातील नायकीन या 2 देवदासी हे देवाची सेवा करण्यास असतात. त्यानंतर डवरी समाजातील लोक डवर वाजवून गजर करतात. तसेच सेवेकरी या नावाने प्रचलित असल्याने देवाच्या पाणी तापवण्याकरता जळण देणारे हे हरिजन समाजातले समाजाला मान आहे, ते जळण टाकतात. तसेच मराठी समाजातील सितोळे या समाजाला देवाचे पाणी भरणे तापवून देणे हा मान आहे. तसेच दुपारतीच्या वेळी शिंगाडे म्हणून गुरु समाजातील शिंगाड्याला मान आहे. आपदागिरी धरणाऱ्या माणसाला बी तो बी इतर समाजात असतो त्याला बी मान आहे. पालखी पुढे निशाण धरणारा हा हरिजन भंडारेपैकी आहे, त्यांनाच बी निशाण धरण्याचा मान आहे. तसेच मुस्लिमांना सुद्धा आरती झाल्यानंतर संध्याकाळी भोजन झाल्यानंतर विश्रांतीच्या वेळेला पान देण्याचा प्रघात आहे, हा मुस्लिम समाजाचा आहे. हा पान देण्याकरता त्यांनाच येथे त्या समाजाला इनामसुद्धा आहे. तरी गडशी समाजाला इनाम आहे, पान देणाऱ्यासनी बी इनाम आहे. तसेच पुजारी गड हे 12 बलुतेदार या देवाचे सेवेकरी आहेत. अभिमानास्पद गोष्ट म्हणजे श्री सिद्धनाथ मंदिरातील सासनकाठीचा मान हिंदूंना तर आहेच, त्याचबरोबरीनं हा मान मुस्लिम बांधवांना देखील आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणूनही या देवस्थानाकडे पाहिलं जातं. सासनकाठीचा मान आहे, त्या द्वादशी दिवशी दशमी दिवशी त्या सासनकाठ्या बाड आणि मुस्लिम म्हणजे हिंदू आणि मुस्लिम या समाजाला मान असल्यामुळे त्या ह्या सासनकाठ्या इथून गोडीपूरला नेतात, तेथे स्नान घालून दुसऱ्या दिवशी आणतात आणि पालखी जोगेश्वरी मंदिरात गेल्यानंतर ते दोन्ही सासनकाठ्या हे दोन्ही समाज एकोपाने मिळून आणून श्रीनाथ मंदिरात विसवतात. तसेच हा हिंदू मुस्लिमचा एकोपा इथे अनेक वर्षापासून प्रगतीत आहे आणि कोणताही तंटा वगैरे काही होत नाही. हिंदूंच्या उत्सवात मुस्लिम भाग घेतात, मुस्लिमांच्या उत्सवात हिंदूसुद्धा सहभागी असतात. आनंदी वातावरणात दोन्ही समाज एकमेकाचे सण उत्सवात साजरे करतो. दर शनिवारी सिद्धनाथाला मलिद्याचा नैवेद्य दाखवला जातो. हिंदू मंदिर असूनही देवाला मलिद्याचा नैवेद्य कसा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. यामागील आख्यायिका जाणून घेऊयात खरसुंडी येथील अभ्यासक बाळासाहेब निचळ यांच्याकडून. भोगाटवरून खाली आले त्यांचे सरदार, त्यांचे सैनिक सगळे, त्यावेळेला इथं त्यांनी ह्या मंदिरात हल्ला करायचा प्रयत्न केला. तिथे एक हे सरदार नेमलेला होता मालोजी राजे म्हणून, त्यांची समाधी एका बाजूला आहे. इथं आज मंदिरात गेल्यानंतर उजव्या हाताला एक सरनौबताचं मंदिर आहे, त्याच्या बाजूला तिथे एक समाधी आहे. तिथं ते शिपाई होते तिथं मंदिर राखण करायला. मग त्यांचा वध केला त्यांनी आणि त्यानंतर त्यांनी आत प्रवेश केला. आत तिथं लिंग होतं पूर्वी आणि बारकी मूर्ती होती. तर तिथं ते सरदार लोकांचे जे शिपाई आत गेले तर त्यांना तिथं तुरबत दिसायची आणि बाहेर आले की ती लिंग दिसायची. मग त्यांना असं बरेच 2-3 दिवस त्यांनी ते हल्ला करायचा प्रयत्न केला, पण त्यांना ते काय शक्य झालं नाही. मग त्यांचा अफजल खानाने मग त्यांचा जे एक मुख्य सरदार होता त्याला इथं पाठवलं आणि म्हणले नेमका काय प्रॉब्लेम आहे बघून ये. त्यावेळेला जो सरदार इथं आला त्यावेळेला त्याच्यावर सगळ्या मंदिरातल्या भुंग्यांनी हल्ला केला आणि सगळे सैनिक म्हणजे असं बेशुद्ध झाले. ते भुंग्या जाऊन त्यातले ठराविक मेले सुद्धा त्या भुंग्यांच्या हल्ल्यात. मग अफजल खानाने सांगितलं, अगदी म्हणजे त्याचा एकदम जवळचा विश्वास माणूस, अफजल खान स्वतः इथे कधी झाले नाही पण जवळचा विश्वास होतो म्हणला, ते एकदा बघून ये काय. म्हणजे ते सैनिक सांगायचे ना, आत मंदिरात गेल्यानंतर तिथं आपल्याला तुरबत दिसते आणि बाहेर आलं की तिथं आपल्याला ते शंकराची महादेवाची पिंड दिसते. म्हणजे नेमकं काहीतरी तिथं अल्लाचा आपल्या काहीतरी निवास आहे असं ते सैनिक सांगायचे. मग अफजल खानाने विश्वासू एक माणूस पाठवला आणि त्यांना बघितलं तर त्याला पण ते साक्षात्कार झाला. फक्त त्याला हल्ला केला पण तो जखमी झाला नाही, त्याला पण ते आत गेल्यानंतर ती तुरबतच दिसायची. मग त्यानं अफजल खानाला सगळी कथा सांगितली. मग अफजल खानाने काय केलं, ते तिथे मंदिरात सेवा करायचे ते महाराज आहेत बाजूला, अजून पण त्यांची गादी आहे ती बन गादी आहे. मग त्या महाराजांना त्यांनी बोलवून तिथं नेलं आणि बानूरगडजवळची 90 एकर जमीन त्या महाराजांना इनाम दिली आणि त्यांना काय सांगितलं, हे आम्हाला अल्लाह आहे. आणि इथं दर शनिवारी संध्याकाळी त्यांनी चपातीचा मलिदाचा नैवेद्य करून दाखवायचा. ती जमीन कसायची आणि त्याच्या बदल्यात दर शनिवारी त्यांनी ती चपाती आणि गुळ घालून नैवेद्य दाखवायचा. सासनकाठी उत्सवात हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी एकत्र येतात.
सजवलेल्या भगव्या सासनकाठ्या वाऱ्यावर दिमाखात फडकतात. जात धर्म विसरून एकत्रित आलेला लाखोंचा जनसमुदाय भक्तीत तल्लीन होऊन गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण करतो. वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालून आलेला समूह एकाच गुलाबी रंगात न्हाऊन निघतो. हा रंग केवळ गुलालाचा नाही आहे, तर महाराष्ट्राच्या मातीत एकरूप झालेल्या वेगवेगळ्या संस्कृत्यांच्या मिलाफाचा आहे.